not ratio detector, sorry. It was slope detector. एक question होता, explain the slope detector. So slope detector, it is the last point in chapter number 5. त्याची डायग्राम दिलेली. ओके समृद्धी, यू म्यूट युअर सेल्फ. इथे तुम्ही अनम्यूट दिसताय का? म्यूट केलंय तुम्ही? माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल? Yes, ma'am. ओके. सो स्लोप डिटेक्टरचा जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये त्याची ब्लॉक डायग्राम आहे, सर्किट डायग्राम आहे दिलेली आणि त्याच्या खाली त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचंय. तुम्ही काही जणांनी एक वेगळाच आन्सर लिहिलाय, एक ग्राफ काढून त्याच्यामध्ये. कुठून तुम्ही ते आन्सर लिहिलाय आय डोंट नो. सो दॅट इज एक्सपेक्टेड. बाकी ऑलमोस्ट नाही तर सगळे क्वेश्चन बरोबर आहेत, कुणाच्या क्वेश्चन मध्ये काही चुका नाहीत. बट ऍटलीस्ट फॉर एमसीक्यू आय वॉज एक्सपेक्टिंग दॅट यू विल गेट फुल मार्क्स. But only few students have got full marks in the MCQ. Otherwise, म्हणजे 6 मार्काला होते टोटल एमसीक्यू, 4 किंवा 5 या रेंज मध्ये ऍव्हरेज मार्क पडलेले आहेत. 6 पैकी 600, रेअरली 10% स्टुडंट्स हॅव ओनली got 6 out of 6. Okay, so you just go through the MCQs whatever I have given. That MCQ sheet I have shared in your study material. MCQ मध्ये मार्क जाऊ देऊ नका एक्झाम मध्ये. Okay, so mostly and also we don't know what kind of exam will be there for your final examination. If it is of MCQ type, again you have to get, or you have to make more efforts for the MCQ related things. Okay, so anything you want to discuss or anything, any doubt you have, or shall we start with the revision of second chapter? आयएससी मध्ये ऑलमोस्ट नाही तर बाकी सगळ्या क्वेश्चनला आन्सर लिहिलेले आहेत ना, पण थेअरी मध्ये मी तुम्हाला सांगते अजूनही की 5 मार्काला क्वेश्चन असेल तर 5 पैकी 5 थेअरी मध्ये शक्यतो मिळत नाहीत. तुम्हाला न्यूमरिकल आउट ऑफ मिळू शकतात, ते पण जर डिस्क्रिप्शन व्यवस्थित असेल तर. बट फॉर थेअरी, फॉर मोस्ट ऑफ द एक्झामिनर्स, दे आर नॉट गिव्हिंग 5 out of 5 मार्क्स. इन रेअर केस, इफ इट इज व्हेरी अप टू डेट, त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित असेल, सगळे पॉइंट्स कव्हर झाले असतील, तरच थेअरीला फुल मार्क मिळतात. ओके, दॅट थिंग यू हॅव टू कीप इन माइंड. सो कन्सेप्ट शुड बी क्लिअर, सो दॅट though you are not able to remember the technical definition, at least concept you are able to write. Okay, so shall we start with the revision of second chapter? And probably today I have one more lecture at 1:30. So for that lecture, probably I'm saying, so I will take your MCQ test based on chapter number 3 and 4. Only MCQs will be there based on chapter number 3 and 4. Actually, I was supposed to take the surprise test today, but still I am giving some intimation in advance. If possible, I will take it. Otherwise, tomorrow anytime I will share the form and that you have to solve. Okay, so that your MCQ practice will be more. With that intention, that test I will take probably today. Okay, chapter number 3 and 4. AM transmitter आणि AM receiver. तुमचे जे स्टडी मटेरियल आहेत त्याच्यामधले MCQ तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, सो दॅट इज सिम्पल. सो फॉर MCQ एक्झाम मध्ये तर तुमचा रेग्युलर पेपर असतो तेव्हा MCQ फक्त 30 मिनिट वेळ दिलेला असतो 14 MCQ ला रेग्युलर थेअरी पेपर मध्ये. सो फॉर 20 मार्क्स MCQ, at least that 45 minutes are sufficient. Okay, or 1 hour it is sufficient. Okay, so we will start with the revision of second chapter. So in last lecture, what we have seen? Can anyone tell what we have seen in the last lecture? Noise and types of noise. Noise, types of noise. And one thing I will just discuss with you. आता जरी तुमची एक्झाम MCQ टाइप होणार आहे असं तुम्हाला कळलं, राईट नाउ आय एम नॉट शुअर अबाउट द पॅटर्न इन विच द एक्झाम विल बी कंडक्टेड, पण MCQ टाइप मध्ये होणार आहे असं कळलं म्हणून मग अभ्यास करायचा नाही किंवा नोट स्टडी करायचे नाहीत असं करू नका. बिकॉज डोंट थिंक ओनली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. फॉर युअर थर्ड इयर,
सेकंड इयर, सेकंड सेमिस्टर, फायनल इयर हे जे कम्युनिकेशनचे कन्सेप्ट आहेत ते सगळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. आता तुम्हाला सेकंड सेमिस्टरला डिजिटल कम्युनिकेशन म्हणून सब्जेक्ट आहे. जर अॅनालॉग कम्युनिकेशनचा बेस तुमचा पक्का नसेल तर तुम्हाला डिजिटल कम्युनिकेशन समजणं सुद्धा अवघड जातं. सो डोंट स्टडी ओनली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट, watch YouTube videos, search the things on internet so that you will get more clear idea about the basic concepts. ओके, नाही तर कम्युनिकेशन सारख्या सब्जेक्टला एवढे लेक्चर घेण्याची गरजही पडत नाही. But if you see our lectures, around 150 lectures I have conducted up till today. So the basic intention was just to clear the basic concept. Okay, because in long term communication you have to study up to final year. And in your career also you should be, as a ENTC engineer, you should be clear with your communication related concept. Okay, so in last lecture we have discussed the basic things in the noise. Noise means what and what are the types of noise, that points we have discussed. Now in revision, every point to point study it is not possible. Just we will revise the important point so that we can complete the revision in time. Okay, आता ह्यातला व्हाईट नॉईज एक राहिला होता, that you just go through that by your own because sufficient time we have given for this noise types. Now I will give focus on the numerical part for this noise chapter. Okay, so नॉईज टाईप मध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही टाईपचे नॉईज ह्याच्यामध्ये डिस्कस केले होते. सो नाव वी विल सी फॉर द नॉईज कॅल्क्युलेशन पार्ट इन डिफरंट सर्किट. ओके, सो बेसिक इक्वेशन्स आर देअर फॉर डिफरंट टाइप्स ऑफ नॉईज कॅल्क्युलेशन. आता हे जे इक्वेशन आहेत त्याच्यावरती तुम्हाला एखादा एमसीक्यू येऊ शकतो एक्झाम मध्ये की पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिल्यात आणि त्या सर्किट मधला नॉईज कॅल्क्युलेट करा, किंवा एखादं सर्किट डायग्राम दिलेली असेल आणि त्याच्यावरती न्यूमरिकल विचारलेलं असतं एक्झाम मध्ये की कॅल्क्युलेट द नॉईज इन दिस पर्टिक्युलर सर्किट. ओके, so like that it will be asked. So again, whatever is the derivation of noise figure, that point is very important in this chapter. To understand the derivation of noise figure, first you should clear with all the basic formulae. Now repeatedly I have told you to write all the formulae combinedly and keep it separate so that you will understand की कुठल्या कॅल्क्युलेशन मध्ये कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे. नॉट ओनली फॉर्म्युले बट अलॉंग विथ दॅट फॉर्म्युले आय आस्क यू टू रिमेंबर द युनिट्स ऑल्सो. कुठल्या टर्मचं कुठलं युनिट घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण टेम्परेचर घेतलं तर इथं टेम्परेचरचं युनिट काय कन्सिडर करतो आपण, डिग्री सेल्सिअस करतो का. नॉईज रिलेटेड कॅल्क्युलेशन मध्ये टेम्परेचरचं युनिट काय घेतलंय आपण, what is the unit of temperature? Kelvin. 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 So that you have to understand that for specific calculations which formulae you have to or which unit you have to consider. Okay, so these are the basic things. So we will see the formulae first. So to calculate the noise in different circuit there are different methods. वेगवेगळ्या टर्म्स मधून एखाद्या सर्किट मधला नॉईज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बिकॉज ॲज इन द टाइप्स ऑफ नॉईज वी हॅव सीन की वेगवेगळ्या नॉईजचे वेगवेगळे रिझन्स आहेत. सो डिफरंट नॉइजेस कॅन बी मिनिमाइज बाय युजिंग डिफरंट मेथड. मग एखाद्या सर्किट मधला नॉईज हा दोन टर्म्स मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पहिली टर्म म्हणजे नॉईज पॉवर विच इज नोटेड बाय द सिम्बॉल ॲज PN. नॉइज पॉवर इज इक्वल टू KT इंटू डेल F. आधी लक्षात घ्या, कुठल्याही सर्किट मधला नॉइज हा आपण दोन टर्म्स मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. एक म्हणजे नॉइज पॉवर विच इज नोटेड बाय PN and what is the another term in which we can calculate noise in the particular circuit. PN मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आणि दुसऱ्या कुठल्या मेथडने कॅल्क्युलेट करू शकतो आपण नॉइज, किंवा दुसरी कुठली टर्म आहे जी एखाद्या सर्किट मधला नॉइज रिप्रेझेंट करते. येस प्लीज गिव्ह द आन्सर्स. एक म्हणजे त्याची नॉइज पॉवर, हे एक झालं. त्या सर्किट मधली नॉइज पॉवर कॅल्क्युलेट करून आपण
त्या सिस्टीम मधला नॉईज कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरी कुठली टर्म आहे ज्याच्यावरून आपण सिस्टीम मधला नॉईज कॅल्क्युलेट करू शकतो? व्हॉट इज सेकंड टर्म? Noise voltage. Noise voltage. Okay, because ultimately if you see power and voltage both are related to each other. P is equal to V square divided by R. त्यामुळे नॉईज पॉवरने आपण एखाद्या सर्किट मधला नॉईज कॅल्क्युलेट करू शकतो किंवा नॉईज व्होल्टेजने नॉईज कॅल्क्युलेट करू शकतो. मग काय आहे फॉर्म्युला? बेसिक फॉर्म्युला नॉईज पॉवर प्रेझेंट इन एनी डिव्हाइस. Pn is equal to KT into del F. Now see this formula carefully. Pn is equal to KT into del F, where K is Boltzmann's constant. Constant लक्षात ठेवा हे सगळे. त्याची व्हॅल्यू आहे 1.34 into 10 raised to minus 23 joule per Kelvin. That is the formula, or that is the value of Boltzmann's constant. Then T is temperature of the device in Kelvin. T is temperature of device in the Kelvin. And what is this del F? Can anyone tell? Del F means what? Del F means what? Noise bandwidth. काय? Noise bandwidth. Noise bandwidth. Okay. So in a particular circuit, bandwidth म्हणजे काय? हायेस्ट फ्रिक्वेन्सी मायनस लोएस्ट फ्रिक्वेन्सी, दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे बँडविड्थ. मग समजा एखाद्या सिस्टीमची बँडविड्थ आहे 10 किलो हर्ट्ज, तर त्या 10 किलो हर्ट्ज पूर्ण बँडविड्थ मध्ये नॉइज प्रेझेंट नसतो. एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी रेंज असते त्याच्यामध्ये नॉइज प्रेझेंट असतो, अँड दॅट फ्रिक्वेन्सी रेंज इट इज कॉल्ड ॲज द नॉइज बँडविड्थ. ओके. सो ही जर अशी आपण एखादी लाईन कन्सिडर केली, suppose this is the band. Okay, so if you consider this line, this is the less or minimum bandwidth and this is the maximum bandwidth. ह्या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे त्या सिस्टीमची बँडविड्थ झाली. पण ह्या पूर्ण रेंज मध्ये नॉइज प्रेझेंट नसतो. जर ही एक स्पेसिफिक रेंज आहे, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, ह्या दोन फ्रिक्वेन्सीच्या मध्येच नॉइज जर प्रेझेंट असेल तर व्हॉट एव्हर इज दिस फ्रिक्वेन्सी रेंज इन विच द नॉइज इज प्रेझेंट, that frequency range it is called as the noise bandwidth of that particular system. Okay, so noise bandwidth, that's a unit आहे hertz. K, it is having unit at joule per Kelvin, and T, temperature is in Kelvin. Okay, so this is first formula. Then Vn चा formula काय overall? Vn is given by square root of 4KT del F into R total. R total म्हणजे एखाद्या सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स, that is the term representing RT. So Vn is calculated as Vn is equal to square root of 4KT del F into RT. So this is the equation for noise voltage. Then noise voltage and noise power, these are the basic things based on which we are calculating the noise present in the particular circuit. Then second part, it is calculation of noise voltage. So same formula we have seen, it is already covered here. आता जे हे पुढचं आहे हे डेरिवेशन आहे actually. This is the derivation for value of Vn, but that derivation will not be asked in the exam. Just for your understanding we have taken that derivation, so I will not revise that part. Vn चं इक्वेशन कसं आलेलं आहे त्याचं डेरिवेशन आहे हे नेक्स्ट. सो just finally we will discuss now the formula for Vn. Vn is given as square root of 4KT del F into R. So R it is the total resistance. मग आता इथं बघा, इथे एक सर्किट दिलेलं आहे आणि त्या सर्किट मधलं नॉइज व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो कॅल्क्युलेट द नॉइज व्होल्टेज at television noise amplifier using a device that has 200 ohm equivalent noise resistance and 300 ohm input resistance. Okay, the noise bandwidth of the amplifier is here given as
6 megahertz and temperature it is given as 17 degree Celsius. मग काय दिलेलं आहे याच्यामध्ये? You tell me what is given in this circuit. Just see this circuit and tell me the method how to calculate the noise voltage in this circuit. How to calculate the noise voltage? काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत इथं बघा. इथला रेजिस्टन्स दिलाय 200 ओहम, इथला दिलेला आहे 300 ओहम. मग हे दोन्ही सिरियल मध्ये आहेत. सो व्हॉट विल बी द टोटल रेजिस्टन्स ऑफ दिस सर्किट? 500. 500 ohm. So total resistance of this circuit will be 500 ohm. Noise bandwidth दिलेली आहे 6 megahertz. Temperature दिलेला आहे 17 degree Kelvin. So del F is 6 megahertz. T is 17 degree Kelvin, which is equal to 290 Kelvin. So from that you can calculate the value of Vn as square root of 4 kT del F into RT. 4 into 1.38 into 10 raised to minus 23, 290 into here 6 megahertz means 6 into 10 raised to 6 आणि resistance किती आहे इथं 500 ohm. And in this way you can calculate the value of Vn, which is equal to 6.92 microvolts. Are you clear with this numerical? This kind of numerical? काय दिलेलं असेल एक तर न्यूमरिकल मध्ये डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील किंवा सर्किट एखादं दिलेलं असेल त्याच्यामध्ये जर जास्त रेजिस्टर्स असतील तर त्याचं कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचं. वेदर दे आर इन द सिरियल कॉम्बिनेशन or they are in the parallel combination. So if they are in the serial combination, you have to take addition. आता हेच जर इथं पॅरलल मध्ये असले असते दोन रेजिस्टर्स तर कशी आली असते त्याची व्हॅल्यू? Okay, you just do one thing. Consider the same circuit. Take these two resistors in the parallel and calculate the answer. दोन जर सिरियल मध्ये असतील तर किती येईल आर इक्विव्हॅलेंट त्या केस मध्ये किंवा आर टी किती येईल? What will be the value of RT in this case? 120. 120. मग R ची व्हॅल्यू फक्त चेंज होईल and by putting that value you can calculate the value of Vn. So don't calculate it right now. Just do that task and tell afterwards what is the answer. Okay, you can do that practice by your own after the lecture. So this is one example, serial combination. आता इथं बघा दुसऱ्या न्यूमरिकल मध्ये काय दिलेलं आहे? Amplifier is operating over a frequency range of. So I will just close the answer part. Just see this. Amplifier is operating over a frequency range of 18 to 20 megahertz. It has 10 kilo ohm input resistance. What is the noise voltage produced if the temperature is 27 degree Celsius? Now this numerical you calculate the answer and tell me what is the answer. काय दिलेलं आहे बघा इथं फ्रिक्वेन्सी रेंज दिलेली आहे 18 to 20 megahertz. So what is the noise bandwidth? Noise bandwidth directly न देता फ्रिक्वेन्सी रेंज दिली आहे इथं. किती येते मग नॉइज बँडविड्थ? 2 megahertz. 18 to 20 megahertz. 2 megahertz. रेजिस्टन्स एकच दिलेला आहे त्यामुळे आरची व्हॅल्यू किती येईल 10 किलो ओहम. आणि नॉइज व्होल्टेज प्रोड्यूस्ड कॅल्क्युलेट करायचंय. टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यामध्ये आपल्याला 270 ऍड करावं लागेल जर आपल्याला केल्विन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर. सो यू हॅव टू ऍड दॅट 270 value and calculate the answer and tell me what is the value of Vn. Okay, I will just stop the screen sharing, calculate it and tell me the answer. लिहून घेतल्यात का ह्या व्हॅल्यूज? बघा del f 2 megahertz, R is 10 kilo ohm,
and voltage is 27 degree Celsius. So convert it into Kelvin, calculate the answer and tell me the answer. (1.81 into 10 raised to minus 5). 1.81 into 10 raised to minus 5. Okay, we will wait for others. Hmm. Hello, am I audible now? Yes, ma'am. Hello. Okay. So what is the answer? Others I was asking. I was disconnected. Yes, Saili, what is the answer? 18.19 microvolt. Yes. Okay. So it is correct. I will just. Madam, 18.3. Hmm. Okay. So those who have typed their roll numbers previously, type it once again because there was net issue. So type it once again, all of you, roll number. So here it is given. F1 F2 दिला त्याच्यावरून आपण नॉइज बँडविड्थ कॅल्क्युलेट केली 4 KT 4 इंटू K ची व्हॅल्यू ठेवली 1.38 into 10 raised to minus 23 del F
2 मेगाहर्ट्ज मीन्स ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नेहमी मेगाहर्ट्ज असेल तर you have to make 2 into 10 raised to 6 into RT means it is 10 kilohertz 10 into 10 raised to 3. So all these points you have to consider and Vn it is 18.19 microvolt. Okay. So one more numerical here given. It is very simple. MCQ मध्ये विचारू शकतात तुम्हाला. Calculate the noise power in device if device is operating at 27 degrees Celsius and bandwidth is 2 megahertz. बघा आता इथे K ची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, T ची व्हॅल्यू दिलेली आहे. Del F is 2 megahertz, so 2 into 10 raised to 6. Like that you calculate the value of Pn. So here it is 8.28 into 10 raised to minus 25 watt. So noise power is having unit as watt. So that you have to consider. हे झालं सिंपल नॉइज कॅल्क्युलेशन साठी. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा की जर ह्याच्यामध्ये एकच रेजिस्टर असेल तर काही प्रश्न नाही. सिरियल मध्ये दिले असतील तर त्याची ऍडिशन घ्यायची, पॅरलल मध्ये दिले असेल तर दॅट फॉर्म्युला यू हॅव टू यूज. जर मेगाहर्ट्ज मध्ये दिली असेल बँडविड्थ तर मल्टिप्लाइड बाय 10 raised to 6. If it is given in gigahertz multiplied by 10 raised to 12. Okay. So like that you have to consider the respective units. किलो ओहम मध्ये एक असेल रेजिस्टर तर त्याचं ओहम मध्ये कन्वर्जन करायचं. स्टँडर्ड युनिट्स लक्षात ठेवा. Tचं केल्विन, बँडविड्थचं हर्ट्ज, दुसरं कुठलंही असेल तर त्याला प्युअर हर्ट्ज मध्ये कन्वर्ट करायचं. रेजिस्टर इन ओहम. So these units are expected. बेसिक लक्षात आले हे न्यूमरिकल सगळ्यांच्या. Are you clear with this? Yes. Basic numericals in noise. All of you are clear with these numericals? Yes, ma'am. Next आता पुढचे आहेत की ज्याच्यामध्ये नॉइज कॅल्क्युलेशन फॉर कॅस्केडिंग एम्प्लिफायर. जर एम्प्लिफायर आताच्या प्रॉब्लेम मध्ये कुठेही एम्प्लिफायर यूज केलेले नव्हते आपण. ओके. आपण फक्त सिंपल सर्किट यूज केलं होतं, रेजिस्टर यूज केले होते. पण जर एम्प्लिफायर असतील त्या सर्किट मध्ये तर पुढची मेथड आहे नॉइज कॅल्क्युलेशन फॉर कॅस्केडिंग एम्प्लिफायर. एका पुढे एक जर एम्प्लिफायर जोडलेले असतील तर हाऊ टू कॅल्क्युलेट द नॉइज, दॅट इज द नेक्स्ट पार्ट. So noise calculation for cascading amplifiers. So here it is given. Amplifier has again आहे A1, amplifier again आहे A2. If multiple noise sources are present as VN1, VN2 and VN3. तर याच्यामध्ये कसं असतं की स्टेज 1 ह्याचा नॉइज सोर्स VN1, ह्याचा टोटल रेजिस्टन्स R1. एम्प्लिफायरचा गेन A1. This is the second stage input resistance R2. VN2 is noise source. This is the third stage resistance R3 आणि ह्याचं noise voltage आहे VN3. Okay, so same it is given here. ह्या तिन्ही noise source चा इफेक्ट आपल्याला कन्सिडर करावा लागतो. हे तिन्ही रेजिस्टन्स लक्षात घ्या. R1 म्हणजे स्टेज 1 चा रेजिस्टन्स, इनपुट रेजिस्टन्स. R2 म्हणजे स्टेज 2 चा इनपुट रेजिस्टन्स आणि R3 म्हणजे काय सांगा मला इथं. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ R3 हियर? R3 means what? What is the meaning of R3 here? Resistance of input, Stage 2. output. Or we can say it as output resistance of stage 2. This is R1, R2, R3. मग या केस मध्ये नॉइज व्होल्टेज साठी सेमच फॉर्म्युला यूज करायचा आहे. Vn is equal to square root of 4kT del F into R equivalent. पण इथं R equivalent चा फॉर्म्युला काय लक्षात घ्या. Vn चा फॉर्म्युला सेम असेल. ह्या टाइपचं जर सर्किट दिलं असेल तर you will be asked to calculate the value of Vn. So formula for Vn it is same. Square root of 4kT del F into R equivalent. किंवा RT म्हणजे total resistance. So what is the formula to calculate total resistance for such amplifiers or this cascading amplifier structure?
R equivalent is equal to R1 plus R2 divided by A1 square plus R3 divided by A1 square into A2 square. लक्षात घ्या याच्यामध्ये पहिला आहे R1, पहिल्या स्टेजचा इनपुट रेझिस्टन्स घ्यायचा. फॉर्म्युला कशा लक्षात ठेवायचा बघा. पहिल्या स्टेजचा इनपुट रेझिस्टन्स घ्यायचा. त्याच्या मागे कुठला एम्प्लिफायर आहे का फर्स्ट स्टेजच्या आधी? R1 च्या आधी एम्प्लिफायर आहे का कुठला? No, ma'am. No. So first it is R1 as it is plus R2. ह्या स्टेजचा रेझिस्टन्स झाला R2. R2 it is divided by A1 square. R2 it is divided by A1 square. या पहिल्या एम्प्लिफायरनी डिवाइड करायचं आहे एम्प्लिफायरच्या गेनचा स्क्वेअर A1 स्क्वेअर प्लस R3. R3 च्या आधी कुठले एम्प्लिफायर आहेत? A1 आणि A2. So R3 will be divided by A1 square into A2 square. आता हा दोनच स्टेजचा आहे म्हणून इथं जर पुढे एक अजून एक एम्प्लिफायर असला असतं तर काय आलं असतं इक्वेशन मला सांगा. पुढे एक अजून एक स्टेज आली असते तर याच्यामध्ये काय आलं असतं इथं नेक्स्ट टर्म काय आली असते प्लस टेल मी द नेक्स्ट टर्म. काय आलं असतं इथं नेक्स्ट टर्म मध्ये? प्लस काय आलं असतं इथं नेक्स्ट याच्यामध्ये R4 डिवायडेड बाय काय आलं असतं? R4 divided by A1 square, A2 square, A3 square. So like this you have to consider. हा R इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेट करणे आधी महत्वाचं आहे. हा जर करेक्ट कॅल्क्युलेट केला तर पुढचं न्यूमेरिकलचा आन्सर करेक्ट येतं. R इक्विव्हॅलेंटच चुकला तुमचा तर नेक्स्ट आन्सर विल बी ऑल्सो रॉंग. ओके, सो दिस इज द R equivalent formula. And same value you have to put in this Vn and you will get the answer for Vn. Okay, so this is the formula for noise calculation in cascading amplifier. मग त्याच्यावरचे न्यूमेरिकल आपण बघूया आता. ओके, so see here for two-stage amplifier. The first stage of amplifier has gain of 10. So one change we will make today. जे मी आता तुम्हाला सांगितलं की 1:30 वाजता तुमची टेस्ट होईल थर्ड आणि फोर्थ चॅप्टर वरती. Instead of that we will take your MCQ test on chapter number 1 and 2. As we have revised the two chapters sufficiently. So we will take your MCQ test on chapter number 1 and 2 instead of chapter number 3 and 4. Note this change. That today during the lecture of 1:30 your MCQ test will be there on chapter number 1 and 2. Okay? Okay, madam. So here it is given the numerical for two-stage amplifier. The first stage amplifier has gain of 10. हे न्यूमरिकल दिलेलं असतं फक्त. त्या न्यूमरिकल वरून तुम्हाला प्रॉपरली ही सर्किट डायग्राम ड्रॉ करावी लागते. ओके, सो फॉर टू स्टेज एम्प्लिफायर द फर्स्ट स्टेज ऑफ एम्प्लिफायर हॅज गेन ऑफ 10. फर्स्ट स्टेजचा गेन आहे 10. फर्स्ट स्टेजचा इनपुट रेझिस्टन्स आहे 6000 ओहम इनपुट रेझिस्टन्स. Okay, so first one it is having the input resistance as 6000 ohm, 1600 as equivalent noise resistance. So here it is given as 1600 equivalent noise resistance and 27 kilo ohm is the output resistance of stage 1. So this is about the stage 1. I will just cross check these values. 600 आहे का 6000 आहे that I will cross check. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा जो आहे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स इथे येतो आणि ह्याचा इनपुट रेझिस्टन्स इथं खाली येतो. सो अँड आउटपुट रेझिस्टन्स ऑफ स्टेज 1 ऑब्विसली कुठे येणार आहे ह्या एम्प्लिफायरच्या पुढं. सो व्हॅल्यूज आय विल क्रॉस चेक अँड आय विल टेल. बट जस्ट रिमेंबर स्टेज 1 मध्ये हा काय आहे एम्प्लिफायरचा गेन. एम्प्लिफायरच्या लेफ्ट साइडला कुठल्या व्हॅल्यूज येतील? आर इक्विव्हॅलेंटच्या आणि इनपुट रेझिस्टन्सच्या.
आणि ऍम्प्लिफायरच्या बाहेरच्या साईडला किंवा ऍम्प्लिफायरच्या राईट साईडला कुठली व्हॅल्यू आलेली आहे, आउटपुट रेजिस्टन्स ऑफ स्टेज 1. So this 27 is output resistance of stage 1. Then for second stage, the amplifier gain it is 25. So this is gain of the amplifier as 25. Input resistance is 81 kilo ohm. Second stage चा input resistance आहे 81 kilo ohm आणि ह्याचा noise equivalent resistance किती आहे 10 kilo ohm. So noise equivalent resistance it is 10 kilo ohm for this particular stage. Here it is 10 kilo ohm and output resistance of second stage it is 1 mega ohm. Output resistance of the second stage it is 1 mega ohm. आता इथं व्हॅल्यूज आता मी लक्षात घेत नाही तुमच्या, फक्त I will tell you the method. नॉइज बँडविड्थ दिलेली आहे 1 मेगाहर्ट्ज आणि टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस. आता ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा सांगा कुठल्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कराव्या लागतील आपल्याला. फ्रॉम द गिवन व्हॅल्यूज विच व्हॅल्यू वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट. कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल आपल्याला आधी आता या सर्किटमध्ये. दिलेल्या डिस्क्रिप्शन वरून व्यवस्थित फक्त एवढं लक्षात ठेवा की ऍम्प्लिफायर आधी काढायचे, स्टेज 1 कंप्लीट करायची. स्टेज 1 चा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्स हा ऍम्प्लिफायरच्या लेफ्ट साइडला, स्टेज 1 चा आउटपुट रेजिस्टन्स हा ऍम्प्लिफायरच्या राईट साइडला. परत स्टेज 2 चा इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो इथं याच्या पॅरलल मध्ये येतो आणि नेक्स्ट स्टेज 1 चा जो इक्विव्हॅलेंट आहे तो ह्या ऍम्प्लिफायरच्या सिरियल कनेक्शन मध्ये येतो. ओके, अँड whatever is the output resistance of stage 2 that is at the last. मग आता ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट हा कुठला झाला आपला रेजिस्टन्स, ह्या फॉर्म्युल्यानुसार सांगा मला. R1 म्हणजे स्टेज 1 चा इनपुट रेजिस्टन्स टोटल, R2 म्हणजे स्टेज 2 चा इनपुट रेजिस्टन्स आणि R3 म्हणजे काय आहे स्टेज 2 चा आउटपुट रेजिस्टन्स. मग पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, ह्या दोन्हीचा मिळून जो येईल तो कुठला असणार आहे सांगा. R1. ह्या सगळ्याचा मिळून असेल तो R2 असेल R2. आणि हा जो असेल तो R3. माहिती R3 सिंपल आहे आपल्याला ह्या सर्किट वरून R3 ची व्हॅल्यू मिळाली 1 मेगाहर्ट्ज. ओके, देन R1 साठी हे दोन्ही कशामध्ये येणार आहेत सिरियल कॉम्बिनेशन मध्ये. सो हिअर इट इज 1.6 मीन्स इट इज 16,000. ह्या व्हॅल्यूज एकदा चेक करायचं काहीतरी चुकल्यात लिहिताना, इथल्या व्हॅल्यूज बरोबर आहेत. सो R इक्विव्हॅलेंट इज 1.6 किलो ओहम प्लस 0.6 म्हणजे हे 16,000 ओहम आहे इथं आणि इथं किती आहे 600. ओके, सो हे 16,000 ओहम घ्यायचे आणि इथं 600 घ्यायचे. दॅट ओनली यू हॅव टू नोट द चेंज. मग R1 किती आला आपला 2.2 किलो ओहम. आता R2 मध्ये बघा, R2 च्या कॅल्क्युलेशन मध्ये किती रेजिस्टन्स आहेत. R1 समजला सगळ्यांना. R1 कॅल्क्युलेशन इज क्लिअर टू ऑल. येस मॅम. आता R1 कॅल्क्युलेट केला, इथं जर 3 असले असते रेजिस्टन्स, अजून एखादा दिला असतं तर त्याचे ऍडिशन आलेले असते. R1 जनरली सिंपल असतो, इथं 2 रेजिस्टर सिरीज मध्ये दिलेले असतात. R2 थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. R2 मध्ये कसं आहे, हे 2 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये आहेत आणि ह्याच्या सिरीज मध्ये हा तिसरा रेजिस्टन्स आहे. हे कॅल्क्युलेशनची स्टँडर्ड मेथड लक्षात ठेवा. ह्या स्टेज 1 चा आउटपुट, ह्या स्टेज 2 चा इनपुट, पहिल्यांदा ह्या दोन्हीचं पॅरलल कॉम्बिनेशन घ्यायचं आणि त्याचा जो इक्विव्हॅलेंट मिळेल तो ह्याच्या सिरीज मध्ये घ्यायचा. मग बघायचा इथं 27 किलो ओहम आणि 81 किलो ओहम कशामध्ये आहेत पॅरलल मध्ये आहे आणि त्याच्या सिरीज मध्ये हा कुठला घेतला आपण 10 किलो ओहम. त्यामुळे इथं 27 पॅरलल 81 आणि ह्याचा जो इक्विव्हॅलेंट मिळेल त्याच्यामध्ये 10 किलो ओहम आपल्याला ऍड करायचा आहे. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ R2 हिअर 30.25. आता इथं किलो ओहम मध्येच कॅल्क्युलेट केलेलं आहे इथं, त्यामुळे फक्त 27, 81, 10 अशा व्हॅल्यूज घेतल्यात. कारण जर ओहम मध्ये कन्वर्ट केलं तर काय होतं इथं
27,000, 81,000 अशा जास्त व्हॅल्यूज आपल्याला घ्याव्या लागतात. बट हिअर यू हॅव टू रिमेंबर दॅट वॉट एव्हर इज द युनिट दॅट इज इन टर्म्स ऑफ किलो ओहम. त्यामुळं सबस्टिट्यूट करताना इथं परत काय होईल, त्या किलो ओहमचं कन्व्हर्जन ओहम मध्ये होईल. ओके, इथं कॅल्क्युलेशनच्या वेळेस सगळे किलो ओहम मध्ये घेतले तर चालतात, नो प्रॉब्लेम टू रिड्यूस द नंबर ऑफ बिट्स. But when you are putting that final equivalent value here, तेव्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायला पाहिजे, इथं कुठलं युनिट आहे रेजिस्टरचं फायनल व्हीएनच्या इक्वेशन मध्ये, ओहम का किलो ओहम पाहिजे तिथं. Here it is required in ohm or kilo ohm. In this R it is expected in terms of ohm. त्यामुळे इथं कुठल्याही युनिट मध्ये कॅल्क्युलेशन करा, त्याचं इक्विव्हॅलेंट ओहम मधलीच व्हॅल्यू इथं घ्यायची कॅल्क्युलेशनच्या वेळेस. ओके, हा झाला R2. R3 तर सिंपल आहे. R3 किती आहे आपला 1 मेगाहर्ट्ज. R3 is 1 megahertz. So R equivalent is equal to R1 plus R2 divided by A1 square plus R3 divided by A1 square into A2 square. So by using this formula, R1 किती आला आपल्या इथं 2.2 किलो ओहम. 2.2 किलो ओहम plus here R2 it is 30.25 kilo ohm divided by 10 square plus 1 mega ohm divided by 10 square into 25 square. याच्यावरून आपला R equivalent काढायचा. And once you get the R equivalent value, from the R equivalent value we can calculate the VM. Del दिलेला आहे 1 megahertz, T आहे 20 degree Celsius, म्हणजे किती केल्विन 293 Kelvin. And from this you can calculate the value of VM. So this kind of numerical कुठल्या व्हॅल्यूज कुठं सबस्टिट्यूट करायचा आणि R1 कसं कॅल्क्युलेट करायचा, R2 कसं कॅल्क्युलेट करायचा, अँड R3 मोस्टली आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागत नाही. R3 म्हणजे काय असतो, डायरेक्टली स्टेज 2 चा आउटपुट रेजिस्टन्स. Okay, so like this you have to calculate the values of R1, R2, R3. A1 एक दिलेला असतो, R equivalent calculate करायचा properly आणि R equivalent ची व्हॅल्यू, R equivalent किंवा RT कुठलीही टर्म त्याला चालू शकते. That value you have to substitute and you can calculate the value of VM. Okay, so is it clear all of you? So similar one more numerical it is given here. Is it clear or not? कुठल्या टाइपचं न्यूमरिकल आहे हे, कुठल्या स्ट्रक्चरचं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं आता आपण, नॉइज कॅल्क्युलेशन फॉर विच टाइप ऑफ स्ट्रक्चर, फॉर विच टाइप ऑफ स्ट्रक्चर, noise calculation we have done here. कुठल्या टाइपच्या स्ट्रक्चर साठी नॉइज कॅल्क्युलेशन आहे आता केलेलं आपण, that comes under which type, एम्प्लिफायर असतं त्याचं, कॅस्केडिंग एम्प्लिफायर असते. आता इथं अजून एक न्यूमरिकल त्याच टाइपचं आहे बघा. आय विल नॉट रीड दॅट न्यूमरिकल. हे दोन रेजिस्टर इथं सिरीज मध्ये दिलेले आहेत. इथं हे सिरीज मध्ये आहेत आणि इथं हा R3 आहे. मग R1 कसा कॅल्क्युलेट केलाय, ह्या दोन्हीची ऍडिशन, R2 सुद्धा इथं ऍडिशन आहे आणि R3 म्हणजे हा, त्याच्यावरून RT कॅल्क्युलेट केला. अँड वन्स यू आर क्लिअर विथ द व्हॅल्यू ऑफ RT, here it is calculated in this. Okay, so this kind of numerical can be asked for the 4 marks, so that we have to consider. Okay, so next thing that is signal to noise ratio. हे झाले आता आपले बेसिक न्यूमरिकल बघितले आपण, कुठले कुठले विचारले जाऊ शकतात ते based on calculation of VN and PM. Next, the formula it is signal to noise ratio. How we define the signal to noise ratio? What is the formula for signal to noise ratio? Signal power divided by
noise power. एखाद्या circuit मधली signal power divided by noise power, that is giving us the value of signal to noise ratio. Now for good performance of the system, signal to power ratio should be less or it should be high? Tell me. Signal to noise ratio should be high or it should be less for good performance? Yes. एखाद्या सिस्टीमच्या चांगल्या परफॉर्मन्स साठी त्याचा SNR रेशो कमी पाहिजे का जास्त पाहिजे? जास्त पाहिजे. ओके, सो द बेसिक फॉर्म्युला फॉर सिग्नल पॉवर इज PS डिवायडेड बाय PM. मग जर PS आणि PM च्या व्हॅल्यू वॅट मध्ये असतील तर SNR रेशोला कुठलंही युनिट नसतं. SNR रेशो हा 2 युनिट मध्ये रिप्रेझेंट केला जाऊ शकतो. एक म्हणजे रेग्युलर व्हॅल्यू which is not having any unit. जर PS 100 असेल आणि PM 10 असेल तर what is the value of SNR ratio? 100 divided by 10. 100 is equal to 10. So that is the value of SNR ratio. But there is another unit in which we are expressing this SNR ratio. So can anyone tell what is the another unit for SNR ratio? Signal to noise ratio साठी दुसरं युनिट काय आहे? What is the another unit for signal to noise ratio? दुसरं कुठलं युनिट आहे ज्याच्यामध्ये SNR आपण रिप्रेझेंट करतो? सांगा मला. एक आहे ज्यात काही युनिटच नसतं आणि दुसरं कुठलं आहे? That is very simple, no? We have already discussed. What is the another unit for SNR ratio? dB. Decibel. Okay, so in next lecture we will see the conversion for regular into dB. 10 into 10 raised to or 10 into log to the base 10 of basic SNR ratio. So we will see that conversion in the next lecture. So MCQ test we will take based on chapter number 1 and 2 in your lecture at 1:30 today. Okay, so we will stop here. Just put your number in the chat box and you can leave this meeting.